आनंदाचे आभाळ लाभले, आनंदाचे आभाळ लाभले, लाभ पुढे ही सदिच्छा, लाभ पुढे ही सदिच्छा, लग्न वाढदिवसाच्या तुम्हा लाख लाख शुभेच्छा, लग्न वाढ. नमस्कार आई अप्पा. आता मी तुम्हाला तुमच्या पाहुण्याशी भेटवते, तर चला. टू यू हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅलो आई. हॅलो अप्पा. हॅपी 50th मॅरेज ॲनिव्हर्सरी, गोल्डन जुबली ॲनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा. मी तर तुमच्या दोघांच्या रिलेशनशिपला बाळपणापासून पाहतो आहे आणि कसं तुम्ही एक दुसऱ्याला सपोर्ट करताना आम्हाला सगळ्यांना मोठं केलं कळलंच नाही. आणखीन ॲक्च्युली आम्ही लोकांनी खूप विचार केला की आज कशाबद्दल बोलायला हवं. आणखीन आम्ही हे रिअलाइज केलं की ॲक्च्युली तुम्ही जितके सिमिलर आहे तेवढेच तुम्ही डिफरंट पण आहे. जसं एक एक्झाम्पल आहे, जसं तुम्ही पेपर वाचता, जसंच पेपर घरी येतं, आई अप्पा आपले पेपर घेतात, मग अप्पा माझ्या डेस्कवर बसतात, आई आपल्या बेडवर बसते आणि पूर्ण एव्हरी लाईन तुम्ही रीड करूनच उठता. असं नाही की अर्ध पेपर नाही तर 2 आर्टिकल, पूर्ण पेपर कॉम्पिटिशन. हाँ. और आप लोग साथ में आर्टिकल डिस्कस भी करते हो और विथ एक्साइटमेंट, पुरे जोश के साथ. पण असं नाहीये, तुम्ही एक दुसऱ्याकरता खूप सॅक्रिफाईसही करता. आईला गोड खूप आवडतं, पण अप्पा साखर नाही घेऊ शकत चहामध्ये, तर आईसनी सुद्धा चहामध्ये साखर घेणं सोडून दिलं. आणि अप्पा पण आईचे सगळे शोज पाहतात जे त्यांना आवडत नाही ते पण. असं आहे की ते ॲड ब्रेकमध्ये मॅच पाहतात, नाही तर क्रिकेट न्यूज पाहतात, पण जसंच ॲड संपती ते परत आईचा शो लावून देतात. आणखीन फक्त म्हणजे असे टी व्हीच्या ह्याच्यात पण नाही, तुम्ही एक दुसऱ्याला करिअरमध्ये पण तर किती सपोर्ट केलं आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आईचा रतलामचा जॉब असो, किंवा आईनी जे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं लग्नाच्या नंतर, किंवा अप्पांनी जाऊन वेल्लोरमध्ये 1 वर्ष अभ्यास केला. त्या काळात इतकं रिअलाईज करून, इतकं एक दुसऱ्यांना मॅच्युअरली सपोर्ट करणं हे रिअली कमेंटेबल आहे. आत्ता करणं इज डिफरंट, इझियर आहे, पण तेव्हा करणं इट इज रिअली. तेव्हा तर फॅसिलिटीज पण नव्हती ॲक्च्युली. काही, व्हिडिओ कॉल नाही, काही नाही. आणि कोणी विचारही नाही करू शकत होतं की असं बाहेर जाऊन इतकं सगळं करू शकतो. और आप लोग अभी भी एक दूसरे को सपोर्ट करते हो. जैसे कि मैं जब भी नीचे जाती हूँ तो आप लोग वॉक करने के बाद साथ में बैठते हो गार्डन में, और वो बहुत क्यूट लगता है. तर समराईज करायला म्हटलं तर जसं तुम्ही दोघांनी एक दुसऱ्याला सपोर्ट करून एक दुसऱ्याच्या कॅरियरला वाढवलं आणि आम्हा सगळ्या पोरांना मोठं केलं, ते खरंच आमच्या सगळ्यांकरता एक अतुलनीय उदाहरण आहे जे आम्हाला फॉलो करायला पाहिजे आणि ज्याच्यावर आम्हाला चालायला पाहिजे. सो हॅपी अॅनिव्हर्सरी आई आणि अप्पा. रिश्ता है ये प्यारा, एक दूजे का सहारा, बरसों बरसों है बीते, फिर भी है प्यारा नजारा. आई और अप्पा, खुश है ये दिल हमारा, गीतों की ये माला, प्यारा सा नजराना. रिश्ता है ये प्यारा, एक दूजे का सहारा. हॅपी अॅनिव्हर्सरी आई आणि अप्पा. Anniversary to you, happy anniversary to you, happy anniversary to you, happy anniversary to you, happy anniversary to you, happy. नमस्कार आई अप्पा. लग्न वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. विश यू हॅपी गोल्डन जुबली मॅरेज ॲनिव्हर्सरी. असंच पाहता पाहता एक मराठी कविता मला दिसली तर मी फक्त वाचून दाखवतो. नाती जन्मजन्मीची परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या रेशमी गांठीत बांधलेली. प्रेमाचे तसेच नाते हे तुम्हा उभयतांचे. समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे. संसाराची ही वाटचाळ सुखदुःखात मजबूत राहिली. एकमेकांची आपसातील आपुलकी माया ममता नेहमीच वाढत राहिली. अशीच क्षणाक्षणाच्या तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो. शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो. थँक्यू. Namaste, Appa. I wish you a very happy Golden Jubilee marriage anniversary. I hope आपका दिन बहुत अच्छा होगा. I hope you have many more years to come. I wish you all the happiness, good health, and prosperity. Thank you for being there to guide us, and it's really a pleasure having you as our parents. Thank you. Anniversary to you, happy anniversary to you. हैप्पी वेडिंग एनिवर्सरी अयप्पा. 4 लाइनें मेरी तरफ से आप दोनों के लिए. आप दोनों की जोड़ी कभी न टूटे. भगवान करे आप एक दूसरे से कभी न रूठे. यूं ही एक होकर आप ये जिंदगी बिताएं. आप दोनों से खुशियों के एक पल भी न रूठे. शादी की वर्षगांठ की शुभकामनाएं. हैप्पी वेडिंग एनिवर्सरी. Anniversary to you, happy anniversary to you. नमस्कार काका काकू. हाय काका काकू. देव करो असाच येत राहो लग्नाचा वाढदिवस. असा सुगंधित राहावा हे आयुष्य. जसा प्रत्येक दिवस असो सण साचा. मला मराठीचे शब्द तर काही सुचत नाही, पण मी आपले मनोगत एक कविताच्या माध्यमाने व्यक्त करतो जी मी स्वतः लिहिली. पालक बनकर पाला आपने, पालक बनकर पाला आपने, जीवन की कली खिलाई. मित्र बनकर सहयोग किया जब नव चेतना की बारी आई. हर अच्छाई की प्रशंसा की, हर अच्छाई की प्रशंसा की, विश्वास मेरा बढ़ाया. भले बुरे की सीख को आंखों से ही समझाया. माता पिता का स्नेह देकर शिक्षा का आंचल ओढ़ाया. संकट में संघर्षों में सदा प्रेम से हाथ थामे पाया. क्या होता है युगल जीवन सीखा मन से मन के बंधन को. आदर्श मानकर आपको अंगीकार किया जीवन स्पंदन को. आपको शादी की वर्षगांठ की अनेकों शुभकामनाएं और सादर नमन. लग्नाच्या धन्यवाद. 50व्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा. Anniversary to you, happy anniversary to you, happy काका काकू, मला तसं काही बोलता येत नाही, पण मी आपल्या काही भावना तुमच्याबद्दल लिहिल्या आहे, त्या तुम्हाला मी वाचून दाखवते. काका काकू, 50व्या गोल्डन जुबली वेडिंग ॲनिव्हर्सरीच्या माझा आदरपूर्वक नमस्कार. माझं बालपण हे तुमच्याच मांडीवर गेलं. तुम्हा दोघांबरोबर घालवलेले सगळे क्षण हे माझे मोलाचे आहे. त्या आठवणी सदैव माझ्या बरोबर राहतील. आई बाप्पानंतर दिलेल्या प्रेमाचे क्षण माझ्याकरता सगळ्यात जास्त मोलाचे आहे. तुम्हा दोघांचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर असेच राहू द्या. तुम्ही दोघं एकामेकांबरोबर खूप छान दिसता. मेड फॉर इच अदर. देवाचरणी हीच प्रार्थना आहे की तुम्ही दोघं आमच्या लग्नाच्या 50व्या ॲनिव्हर्सरीला आशीर्वाद द्यायकरता उपस्थित राहावे. नमस्कार. काका, या गोल्डन मॅरेज ॲनिव्हर्सरी डेला आता आम्ही लहान असल्यामुळे तो शुभेच्छा वगैरे तर काही म्हणू शकत नाही, परंतु मी आणि उज्ज्वला आमच्याकडनं प्रेमाचा नमस्कार हा स्वीकारावा अशी दोघांची आमची मला आदराने. माझ्याकरता काका लहानपणापासून हे सगळंच काही वेगळं आहे.
मी दादांना धन्यवाद देतो आज की त्यांच्यामुळे आज तुमच्यासारखा काका म्हणा, सासरा म्हणा, सगळं काही माझ्या जीवनात आलेलं आहे. काकूंनी तर आम्हाला जेव्हा सासू म्हणून जे काही प्रेम दिलं, आदर दिलं, ते तर त्याच्याबद्दल कृतज्ञता जन्मभर लक्षात राहील. परंतु तुमच्यामध्ये मी 2 व्यक्ती नेहमी पाहिले आणि तुम्ही तो रोल खूप छान निभावला. काका म्हणून आम्हाला प्रेम दिलं, ते पुतण्या म्हणून पण पाहिलं जेव्हा दादाची तब्येत खराब होती, आईची तब्येत खराब होती. आणि सासरे म्हणून तर नेहमीच तुम्ही राहील, जेव्हा पण गरज पडली सासरे म्हणून पण तसे राहतात. त्यामुळे हे दोन्ही रोलची कसरत करणं हे तुमच्याकडनं शिकायला पाहिजे आणि त्याकरता खरंच मी तर तुम्हाला नेहमीच बिग थँक्यू. दादांकडनं एकच गोष्ट शिकलो मी की माणसं 2च गोष्टी हुशार बनवतात. माणसाला 2च गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. तर मला वाटतं ते वाक्य जे नेहमी म्हणायचे, पुस्तकांशी प्रेम करा आणि माणसं जे भेटतात, कोणती संगत तुम्ही ठेवाल तर ते दादांना जी संगत तुमची लाभली त्याचा फायदा हा जीवनभर आम्हाला होत आहे. आणि किती मोठी देणगी तुमच्याकडे, हे कधीच विसरू शकत नाही. सगळ्या पोरांकडनं, पंकज, रुपेश, निलेश, सगळ्यांच्या पार्टनर्सकडनं, आणखी प्रशांत असल्याच्या आणि मी उज्ज्वला, आम्ही आमच्या सगळ्यांकडनं मला वाटलं काहीतरी 4 लाईनी लिहाव्या म्हणून मी त्या लिहिल्या आहेत आणि त्या तुमच्या दोघांकरता आहेत. आणि तुमच्याकडे जे तुमची जी वाटचाल जीवनाची पाहिली आणि जी मदत आणि हे सपोर्टिव्ह नेचर पाहिला, त्याच्यावरती हे माझ्याकडनं भाष्य आहे. काका, प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही, प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही, आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही. आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे, तुम्हा दोघांना. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे. आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहोत. तुमची साथ अशीच वर्षानुवर्ष कायम राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना. वन्स अगेन अ व्हेरी हॅपी गोल्डन मॅरेज अॅनिव्हर्सरी. थँक्यू काका. Anniversary to you, happy 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 anniversary. हॅपी अॅनिव्हर्सरी ताई जेजी. हॅपी अॅनिव्हर्सरी मावशी. हैप्पी एनिवर्सरी मौसी मौसारी. जीवन की बगिया हरी रहे, जीवन में खुशियाँ भरी रहे, यह जोड़ी यूं ही बनी रहे, 100 साल तक सजी रहे. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी सर्वप्रथम ताई आणि जिजाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या 51व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यापुढेही तुम्ही 60वा वाढदिवस पण साजरा कराल अशी देवाजवळ प्रार्थना. पण 60वा वाढदिवस ऑनलाईन न करता टुगेदर करू अशी इच्छा आहे. श्रद्धाने आम्हाला 2 मिनिटाचा वेळ दिला आहे, पण 2 मिनिटात सर्व आठवणी कव्हर करणं अशक्य आहे. तुमच्या दोघांचा मनमिळावू आणि सर्वांना मदत करणारा स्वभाव हे तुमचे वैशिष्ट्य आहे. आम्ही तर त्याचा अनुभव डॉली पिंकीच्या जन्मापासून त्यांच्या प्रत्येक आजारपणात घेतला आहे. रात्री बेरात्री अपरात्री केव्हाही एमवायच्या घरात जाऊन धडकणे हा तर आमचा जणू हक्कच होता. आम्हीच नव्हे तर आमच्या आईदादांच्या पण आजारपणात अगदी स्वतःच्या आईवडिलांसारखी तुम्ही काळजी घेतली. 1984च्या कर्फ्यूत घरी ॲम्ब्युलन्समधून दूध आणून देण्यापासून तर अर्चना गुंडूचे लग्न पार पडेपर्यंत आम्हाला तुमचा खूप आधार होता. आज आमच्यापेक्षा वडीलधारे असे तुम्हीच आहात. तेव्हा देव तुम्हा दोघांना दीर्घायुष्य आणि उत्तम स्वास्थ्य देवो. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. ओके. नमस्कार अय्यप्पांना. आपल्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसावर आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आपण असेच 75वी पण बनवावी, आणखी 100 बनवावी. आपण हमेशा स्वस्थ संपन्न राहा. आपलं आयुष्य दोघांचं खूप सुख समृद्धीने राहू हीच इच्छा. मी आपल्या संपर्कात 2004 पासून आहे. तर मला तर एक तुम्ही मोठे म्हणून आधार वाटतो. दोघंही खूप चांगल्या स्वभावाचे आहात आणि सर्वांना सांभाळून राहतात. तुम्ही आपल्या मुलांना छान व्यवस्थित मार्गी लावलं. सर्व आपल्या हिशोबाने प्रगती करत आहेत. त्यांची पण प्रगती अशीच राहो. आणि तुम्ही स्पेशली म्हणजे तुम्ही खूप सोशल आहात. राम मंदिराकरता आपण खूप छान काम केलं
आणि बाकीचे जे आसपासचे लोक आहेत त्यांच्याशी पण आपले संबंध फार चांगले आहेत, असेच राहू द्यावे आणि तुम्ही उर्वरित आयुष्य तुमचं सुखी समृद्धीचं राहो, प्रेमाचं राहो, आपसामध्ये दोघांचं प्रेम राहो, सर्व मुलांशी प्रेम राहो, ही आमची देवाचरणी इच्छा. धन्यवाद. नाती आपुली आपुलकीची हा ऋणानुबंध जीवापाड हा जपूया ठेवा मनाचे स्पंद एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है, कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है. दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. प्यार का नगमा है. दद्दा काका, काकू जी, आप दोनों को 50 साल शादी के पूरे करने पर बहुत बहुत बधाई. आपका आशीर्वाद हम पे सदा बने रहने दीजिए. नमस्कार. पाय लागू. Namaste Appai. Wish you happy golden jubilee marriage anniversary. I hope you are doing well. Please stay safe and many happy returns of the day. नमस्कार आई एवं अप्पा, आपके 50 साल एक साथ के लिए बहुत 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 शुभकामनाएं. मैं चाहती थी कि ये जो ग्रैंड सेलिब्रेशन है वो हम किसी होटल में जाके करें, लेकिन नहीं कर सकते. अब बात करें तो बहुत सारी चीजों के लिए मुझे वैसे भी आपको शुक्रिया बोलना है और मैं बोलूंगी इस वीडियो के बाद, लेकिन अभी के लिए तो अप्पा थैंक यू सो मच. ये मैं आपको कभी फेस टू फेस नहीं बोल पाती, लेकिन इस पैंडेमिक में जब स्कूल से ज्यादा मदद नहीं मिल रही है, जब ट्यूशंस नहीं चल रही है, तब आपने मुझे साइंस पढ़ने की इतनी बड़ी जिम्मेदारी अपने सर के ऊपर ली और पढ़ाया. उस चीज के लिए बहुत ज्यादा थैंक यू. और आई मैं आपको कैसे कहूँ, मैं कितनी ज्यादा प्यार करती हूँ आपसे, मैं आपके बिना रह ही नहीं सकती. मतलब आप इतना जो टेस्टी पनीर बनाते हो, जो खीर बनाते हो, और आजकल तो आप मेरे लिए और भी बहुत कुछ बना रहे हो. इस चीज के लिए तो मैं कभी थैंक यू कह ही नहीं पाऊंगी पूरी तरीके से, क्योंकि मैं आपसे ज्यादा प्यार करती हूँ. मैं हमेशा आपके साथ रहना चाहती हूँ, लेकिन पढ़ाई हमेशा बीच में आ जाती है. इसलिए आई मैं आपसे हमेशा प्यार करती हूँ, ये याद रखना. और अप्पा मैं आपसे हमेशा ज्यादा प्यार करती हूँ, ये भी याद रखना. इसलिए आई अप्पा थैंक यू सो मच. जो मेरी आप इतनी ज्यादा जिद्दें है, इतनी ज्यादा इच्छा है, वो आप पूरी कर रहे हो और पूरी करोगे. और एक और बार हैप्पी 50th एनिवर्सरी.